जय श्री शेतकरी मित्रो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदरामध्ये आपलं स्वागत आहे। संदीप यांचा प्रश्न आहे की सर, बरेच शेतकरी जेव्हा मुलाखतीमध्ये खर्च सांगता आणि नंतर जेव्हा ते बेसल डोसची माहिती देतात त्या दोघांचं ताळमेळ बसत नाही, तर अशा प्रकारे चुकीची गणित शेतकऱ्यांनी सांगू नये ही माझी विनंती आहे। संदीप भाऊ, पहिली गोष्ट म्हणजे आपण कुठल्याही प्रकारची स्क्रिप्ट तयार करून मुलाखत घेत नाही। आता प्रश्न असा आहे, मुलाखत घेणाराही शेतकरी आहे, मुलाखत देणाराही शेतकरी आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये प्रोफेशनलपणा नाही। मग प्रोफेशनलपणा नसल्यामुळे अकाउंटेबिलिटी पण नाही। म्हणजे काय की अतिशय बारकाईने अभ्यास करून कोणीही गणित मांडत नाही, परंतु त्यामुळे बऱ्याच वेळा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे असं होऊ शकतं की शेतकरी हिशोब सांगताना समजा कधी कधी कमी सांगितला जाऊ शकतो, कधी कधी जास्त सांगितला जाऊ शकतो आणि प्रत्यक्षामध्ये तो वेगळा असू शकतो, परंतु तो अतिशयोक्ती केलेला नसतो। हे आपण पहिलं लक्षात घेतलं। एससी वैदिक मध्ये एक सूत्र आहे, पहिलं हे लक्षात घ्या की जर तुमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब तुम्ही जर 1% पुढे जर नेला तर तुम्हाला 1 रुपये म्हणजे 1 लाख रुपये जर खर्च केला तर तुम्हाला त्या ठिकाणी 5 लाख रुपये हे गॅरंटेड होतात। केवढं उत्पादन तुम्हाला निघतं। तुम्ही मला जर भाव जर नाही मिळाले तर एक लक्षात घ्या, पहिली गोष्ट तुमच्या मालाची गुणवत्ताच एवढी सुंदर असते की त्याला मार्केटपेक्षा 25 ते 30% एक्स्ट्रा बाजार हा मिळतो। कारण गुणवत्ता चांगली असल्यामुळे अशा मालाला आजही मार्केटमध्ये चांगले बाजार आहे। आज मार्केटमध्ये लोक हेल्थ कॉन्शियस बनलेले आहे, दर्जेदार मालासाठी त्याचा शोध घेत आहे। तुम्ही जर अशा ग्राहकांपर्यंत जर पोहोचू शकला, तेवढे तुम्ही जर प्रमोशन केलं मनमोकळेपणाने, तर तुम्हाला त्याचा अतिशय चांगला बाजार मिळतो आणि आज हजारो शेतकरी असा बाजार घेत आहे। आपण जो हिशोब आहे तो हिशोब शेतकऱ्यांचा न ऐकता आपण आमच्या अधिकाऱ्यांना फोन करा, त्यांच्याकडनं त्याचे रेट्स जाणून घ्या, त्याचं शेड्यूल घ्या आणि एक अंदाजे त्याचा जो काही तुमच्याकडच्या जमिनीची जी आज प्रतवारी आहे आणि तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्पन्न आहे या संदर्भामध्ये त्यांच्याकडनं हिशोब आणि त्याचं एक कोटेशन काढून घ्या आणि तुम्ही त्याचा 5 ते 10 गुंठ्यामध्ये वापर करून स्वतः त्याची अनुभूती घ्या। तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळतील। धन्यवाद।